काही खोट्या लोकांच्या चेहऱ्यावरून जो मुखवटा चढलेला आहे ना, तो उतरवायचा होता आणि मनोज स्वामींनी माझ्या आयुष्यात अशी संकटं आणलेली आहे. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया. तर तुम्हाला सांगितलेलंच आहे की कंटिन्यू स्वराजला सलाईन वगैरे चालू आहे म्हणून. मी घरी आलेली आहे आणि आता मी थोडंसं हे करते आणि स्वराजसाठी खिचडी वगैरे टाकते. पाणी गरम केलेलं आहे आंघोळीसाठी. स्वराजचे कपडे पण वॉश करायचे आहेत आणि बहुतेक आज स्वराजला सुट्टी होणार आहे. बघूयात आता काय होते काय नाही. कपडे सगळे कोण नाही काढले वरचे, अर्धवट कोण राहून दिले टेबलवर. तर आदल्या दिवशी तर बाजूच्या ताईने डबा दिलेला होता आणि दुसऱ्या दिवशी पण त्यांनी कॉल केला होता, परंतु विनाकारण रोज रोज कोणाला त्रास देणे चांगलं वाटत नाही. म्हणून त्या ताईने आदल्या दिवशी एवढा टिफिन दिला होता ना, तर चपात्या उरलेल्या होत्या. मग हे बोलले, तू घरी जात आहे तर बहुतेक स्वराजला सुट्टी होणार, तर तू एक काम कर, पोळ्यांचा चुरमाच करून आण. तर मी पटापट घरी आल्यानंतर झाडू मारला, पोछा स्वराने मारला, कपडे वगैरे वॉशिंग मशीनमधून वॉश करून घेतले, वाळू घातले आणि लगेच पोळ्यांचा चुरमा केला. माझे 1-2 व्हिडिओ शूट करायचे होते, एडिट करायचे होते, ते सुद्धा करून टाकलेले आहेत. तर मला ना काही लोकांचा ज्या चेहऱ्यावर मुखवटा होता ना, माझ्या नजरेत त्या लोकांना मी खूप मोठी मानत होती, त्या लोकांचा मुखवटा उतरलेला आहे. आणि कसं आहे, मी प्रत्येकाची परिस्थिती जाणून घेतलेली आहे आणि म्हणून मी काही लोकांना मदत केली होती आणि ऑलरेडी त्या लोकांनी माझे पैसे घेऊन डुबवले. त्या गोष्टीचा मला आतापर्यंत राग होता, द्वेष होता. परंतु ज्या लोकांकडून अपेक्षा नव्हती ना, त्या लोकांनीसुद्धा माझे पैसे डुबवले असे म्हटलं तरी चालेल. म्हणजे पैसे द्यायचं नावच घेत नाही आणि पैसे आपण मागितले ना की काय करतात, फोनच उचलत नाही किंवा मग तुला काय पैशाची गरज आहे. अरे, पैशाची गरज आज प्रत्येका माणसाला आहे. निदान तुम्ही परिस्थिती बघून तरी बोला, आपण काय बोलतोय. मी लाखोनं जरी कमावले ना, तरी माझे 5-6 हजार माझ्या कामाचे आहेत. माझे 50 जरी असेल तर माझे कामाचे आहे. त्या 50 रुपयात माझ्या बाळाचं दूध होते. परंतु असो, तुमची जी जुबान आहे ना, ते तुम्हाला लखला बसू द्या आणि तुम्ही तेवढे काही पैसे डुबवल्याने लखपती होणार नाही आणि तेवढे पैसे तुम्ही मला न दिले म्हणून मी करोडपती नाही होणार आहे. परंतु आयुष्यात जर तुमच्या आयुष्यात असं संकट आले तर खरंच त्यावेळेस मी उभी राहणार काय, या गोष्टीचा फक्त विचार करा. बाकी मला काहीच म्हणायचं नाही. मी आता ठरवलेलं आहे की या संकटात ज्या लोकांनी मला कॉल मेसेज केला नाही, माझे पैसे मला परत दिले नाही, आता विसरूनही, चुकूनही, भुलूनही त्या व्यक्तीचा कॉल मी उचलणार नाही. जरी मी फ्री असेल ना, तरी मी कट करणार, पण उचलणार नाही. कारण आपल्या संकटात, हे जे संकट आले ते त्याच्याचसाठी आले की ज्या लोकांना मी माझं म्हणत होती, संकटात ते लोक तुझ्यासाठी धावून येतात का ते बघण्यासाठी. तर सगळं आवरून घेतलेलं आहे. स्वराला सांगितलं की वृद्धाश्रममध्ये जाऊन बस आणि त्याच्यानंतर मी जेवणाचा डबा वगैरे सर्व घेऊन आलेली आहे आणि स्वराजला सांगितलं की तुझ्यासाठी मी खिचडी आणली. कारण डॉक्टरने सांगितलेलं होतं त्याला व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे पाणी उकळून थंड करून पाजा आणि घरचंच जेवण द्या, बाहेरचं काहीही देऊ नका. तर मी घरूनच शक्यतो स्वराजला सर्व काही जेवण आणत होती. पल्स हॉस्पिटलमध्ये जे आहे ना, तिथं म्हणजे 3,000 रुपये रोज आहे. परंतु ना, एका व्यक्तीचं जेवण मिळतं, म्हणजे जेवण, चहा, नाश्ता मिळतं. तर आम्ही तिथलं पण जेवण घेत होतो एका व्यक्तीसाठी, म्हणजे गणेशजीसाठी, कारण घरी जायला उशीर वगैरे होत होता म्हणून. आणि घरी गेल्यानंतर मी घरचा पण डब्बा आणत होती. तर तुम्ही जे म्हणताय ना की स्वराजला तू आणण्याची घाई केली, मी आणण्याची घाई केली नाही. मी जर माझ्या बाळाला 60-70 हजार लावू शकते, तर मी असं करणार का की त्याच्या जीवाशी किंवा याच्याशी खेळणार. डॉक्टरनी जेव्हा सांगितलं की तुम्ही गावाला जाऊ शकता, तेव्हाच मी आली. फक्त झालेलं असं की आम्ही इथून गावाला गेलो. गावाला गेल्यानंतर म्हणजे इकडं तिकडं फिरलो. कधी घरचं पाणी, कधी पुण्याचं पाणी, कधी हॉस्पिटलमधलं पाणी. याच्यामुळं काय झालेलं आहे की त्याला व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे. आणि हॉस्पिटलमध्ये आल्यावर ना मला ते आठवण येत होतं की बाबा यांना मी पैसे दिले, पैसे मागितले म्हणून हे लोक मला कॉल करत नाही. ते आठवण करून ना मी भरपूर अशी रडत होती. तर हा तो हॉस्पिटलचा डबा आहे, तो मिळत असते. तर आज ना सकाळचा जो डब्बा आला होता ना, तो गणेशजीने जेवणच नव्हता केला आणि संध्याकाळचा पण डबा आला होता. असे 2 डब्बे, पोळीचा चुरमा, असं करून आम्ही जेवण करत आहे. आणि खरं संकटात जर नवरा बायकोसोबत असेल ना, तर गरज नाही आहे 3ऱ्या किंवा 4थ्या व्यक्तीची. त्याच्यासाठी नवऱ्याची जर साथ असेल ना, तर ती बायको काहीही करू शकते. ही माझं 100% गॅरंटी आहे. त्याच्यानंतर पहिले मी स्वराजला खिचडी खाऊ घातली आणि स्वराजला खिचडी खाऊ घातल्यानंतर गणेशजी आणि आम्ही जेवण केलं. आम्ही जेवण केल्यानंतर ना, समोर एक मुलगा अजून ॲडमिट होता. तर त्या मुलाने आईस्क्रीम आणली होती. मग गणेशजी बोलले यांना पण आणते आणि मला पण त्यांनी आईस्क्रीम आणली होती. शक्यतोवर मी आईस्क्रीम खात नाही, परंतु म्हटलं आज स्वराजसोबत खाऊया.
आणि त्याला जपण्यासाठी मी काहीही करू शकते. मी स्वतःकडे दुर्लक्ष करत आहे. ॲक्च्युली काही लोक भेटायला येत होते ना, तर ते म्हणत होते पेशंट आम्हाला तू नाही तर हा दिसत आहे. तर त्याच्यानंतर स्वराजने आणि मी मस्तपैकी मस्ती केली, चॉकलेट वगैरे खाऊन घेतलं. आणि त्याच्यानंतर आता स्वराजला मला झोपून नाही, सलाईन चालू होती आणि त्याला सलाईन चालू असताना माझं रात्रभर जागरण होत आहे आणि त्याच्यामुळे माझी पण तब्येत अक्षरशः खूप एवढी वीक झालेली आहे. तुम्ही लोक म्हणता आईला बोलवून घे, आईला बोलवून घे. महिन्यात एवढा खर्च झालेला आहे ना, खूप खर्च झालेला आहे. आणि पुण्यात ते अकोटचे तिकीटच 4,000 आहे, म्हणजे जाण्या येण्याचे. आणि आता अक्षय तृतीया आहे, त्याच्यामुळं आईला पप्पाचं पान वगैरे टाकायचं आहे. आई बोललेली आहे मला मी येते, पण मीच बोलली की पप्पाचं पान टाकायचं आहे, त्याच्यामुळे तू नंतर ये, आताच येण्याची घाई करू नको. तर त्याच्यानंतर स्वराजला सलाईन वगैरे देण्यात आली आणि त्याचे इथं जे स्टिचेस होते ना ते पण काढण्यात आले आणि स्टिचेस खूप छान निघालेले आहे, कोरडे निघालेले आहे. जर मी त्याची काळजी घेतली नसती तर त्याचे स्टिचेस कोरडे निघाले असते का तुम्ही सांगा. आणि त्याच्यानंतर मग तो झोपेतून उठल्यानंतर त्याला मस्तपैकी मी नाश्ता करून दिला. आणि नाश्ता करता करता थोडा वेळ त्याला मोबाईल द्यावा लागते, कारण कसं आहे नाही तर मग तो हात हलवतो, एकतर नाश्ता व्यवस्थित करत नाही. त्याच्यामुळे थोडा वेळ त्याला मोबाईल दिलेला आहे. परंतु आता मी ठरवलेलं आहे घरी गेल्यानंतर त्याचा स्क्रीन टाईम पण कमी करायचा, त्याला वेगवेगळी खेळणी द्यायची, त्याच्यासोबत मी पण खेळणार, जेणेकरून त्याला म्हणजे मोबाईलचं स्क्रीन टाईम वगैरे कमी लागणार आहे. कारण या मोबाईलमुळे सुद्धा मुलांना हँग होत आहे आणि त्यांच्या ब्रेनवर असर पडत आहे. त्याच्यामुळे तुमच्यासुद्धा मुलांचा मोबाईल कमी करा. आणि तुम्ही म्हणणार की तूच सुद्धा मुलाचा मोबाईल कमी कर, तर तुम्ही घरी गेल्यानंतर बघा स्वराजच्या हातात मोबाईल तुम्हाला दिसणार नाही. फक्त माझे काही होईस्तोवर नंतर मी त्याच्यासाठी खेळणी वगैरे काही बोलवून घेणार आणि त्याला डान्स क्लास, ड्रॉइंग क्लास असं व्यस्त करणार, जेणेकरून त्याचा स्क्रीन टाईम कमी होणार. त्याच्यानंतर त्याने जेवण वगैरे केलं आणि इथं मी घरी येण्यासाठी बोलत होती, तर तो माझ्यावर राग भरला होता की मम्मा तू नको जाऊ. त्याचे पप्पा पण निघाले ना, तर त्यांना पण तो बोलतो की नका जाऊ. आणि मी पण निघाली की मला पण बोलतो नका जाऊ. काय करायचं या पोराचं काही कळतच नाही मला तर तो खूप राग भरलेला होता. मग मी त्याला सांगितलं की तुला खिचडी पाहिजे ना, खिचडी खायची असेल तर मला घरी जावं लागेल, आंघोळ करून यावं लागेल, आपली दीदी घरी आहे. कारण या सर्व याच्यात तिचं पण नुकसान व्हायला नको, कारण येणाऱ्या 11 तारखेपासून तिचे पण पेपर होते. तर त्याच्यामुळे मला घरी जायचं होतं. तसे गणेशजींना सकाळी 11 वाजता म्हणजे 7 वाजताच घरी जात होते आणि तिला शाळेत वगैरे सोडून येत होते. आणि वृद्धाश्रमात असल्यामुळे त्या ताईच तिला डब्बा वगैरे देत होत्या. ते एक मला टेन्शन फ्री होतं की रक्ताची नाती जिथं कामात पडली नाही तिथं माझी अनोळखी नाती कामात पडली. मी विचारसुद्धा केला नव्हता की पुण्यात आल्यानंतर काही लोक मला एवढी मदत करतील. त्याच्यानंतर मी घरी आली आणि स्वयंपाक वगैरे केला. खूप थकलेली आहे मी, एवढी थकलेली आहे की मला असं वाटते अक्षरशः काहीच करायचं नाही, नुसतं झोपून राहायचं. एवढी मी सध्या मनाने म्हणजे शरीराने थकलेली आहे. परंतु हे काही आहे ना, आपल्या मुलांसाठी नाही थांबू शकत. गेल्या 15 दिवसात तुम्हाला सांगते, तुम्ही लोक म्हणतात ना की ताई सेविंग करत जा. तुमच्या माहितीसाठी सांगते, मी सेविंग एवढी करते ना, माझ्यासारखी सेविंग कोणीच नशीन करत. म्हणूनच तुम्हाला सांगते, गेल्या 15 दिवसात स्वराज घरी येईपर्यंत स्वराजला 60,000 बजेट आलेलं आहे. आमच्या खाण्यापिण्याचा याचा तर खर्च पकडलाही नाही, पण नेमकं आम्ही त्याचं बिल अकोटला दिलं, ऑपरेशन झालं त्याचं, आणि इथं पण दिलं. तर 60,000च्या जवळपास स्वराजला येणाऱ्या म्हणजे फक्त 15 दिवसात 60,000 लागले. आणि हे 60,000 मी माझ्या स्वतःच्या प्रमोशनच्या बेसवर दिलेले आहेत. माझ्या नवऱ्याचा मला भक्कम आधार भेटला, जरी त्या बिचाऱ्याने एकही रुपया 15 दिवसात लावला नसेल, कारण त्यांचं पेमेंटच 15,000 आहे. त्याच्यामुळं मी त्यांच्याकडून अपेक्षाही ठेवली नाही. मी त्यांना बोलली फक्त तुम्ही माझ्यासोबत उभे राहा, आपल्याला आपलं बाळ व्यवस्थित छान करून स्ट्रॉंग करून आपल्याला घरी न्यायचं आहे. आणि ऑपरेशन करण्याचं कारण सांगते की जी मानेच्या मागं गाठ होती, त्याच्यात इन्फेक्शन होतं, तो बिचारा फक्त 4.5 वर्षाचा आहे, म्हणजे 5 आता पूर्ण होणार. आणि या वयात त्याचे 2 ऑपरेशन झालेले आहेत. तो वीक का आहे ते पण सांगते की ऑलरेडी माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस पण माझ्या पोटात गोळा होता 9 महिने, त्या गोळ्यासोबत तो बिचारा 9 महिने खेळला. त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर 8व्या महिन्यातच डिलिव्हरी झालेली आहे. त्याने 9व्या महिन्यात ज्या बाळाला पूरक पोषण भरपूर गोष्टी मिळतात 9व्या महिन्यात, ते त्याला मिळालेल्या नाही आहेत.
आणि म्हणून तो कमजोर आहे. परंतु मी त्याची मला एक आई म्हणून मी खरंच सांगते की मी स्वतःची काळजी घेत नाही. मी स्वतःला कधी फ्रूट्स आणत नाही, ड्राय फ्रूट्स आणत नाही, पण त्यांना मी दोघांना पण आणते. ते माझ्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला नेहमी दिसत असणार की मी खाण्यापिण्याचं मुलांसाठी भरपूर खर्च करते, कारण त्यांच्यासाठी कमावत आहो. त्यांच्या नशिबानं आहे तर खा. आणि राहिला प्रश्न तुम्ही जे लोक म्हणतायत स्वामींजवळ घेऊन जा, तर मी फक्त स्वामींवरच विश्वास ठेवते. आणि संकटंसुद्धा माझ्या आयुष्यात काय येतात हे पण सांगते तुम्हाला, की जे लोक माझ्या आयुष्यात आपलेपणाचा मला दावा करतायत, ते दुःख आल्यानंतर तुझ्यासोबत कसे वागतात हे दाखवण्यासाठी स्वामी संकट आणतात. आणि या संकटात भरपूर लोकांचे खरे चेहरे अजून माझ्यासमोर आले आणि ते लोक माझ्या मनातून उतरून गेले. कोणाला काही शिव्या देणार नाही आहे, काहीच नाही, कारण माझे स्वामी प्रत्येक चेहऱ्यावर जो मुखवटा आहे तो हटवून देत असतात संकटात. त्याच्यामुळे तो हटलेला आहे. आणि राहिला की बा एवढं मोठं ऑपरेशन झाल्यावर पण स्वराजला घरी का आणलं, तर तुम्हाला सांगते, स्वराजचं ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टर बोलले, तिसऱ्याच दिवशी बोलले होते की तुम्ही याला गावी घेऊन जाऊ शकता, हा फिट अँड फाईन आहे, आपले धागे विरघळणारे आहेत, फक्त एकच धागा काढावा लागणार वरचा, त्यामुळे तुम्ही तो कुठेही काढू शकता. तरीसुद्धा मी 4 ते 5 दिवस ते ऑपरेशन केल्यावरसुद्धा अकोटला राहिली. जेव्हा गणेशजीच्या कामावरून कॉल चालू झाले, कारण त्यांची पण हे नाही आहे सरकारी ड्युटी, प्रायव्हेट ड्युटी आहे, आणि प्रायव्हेट ड्युटीचा स्ट्रेस किती असते हे तुम्हाला पण माहिती आहे. तेव्हा आम्ही आलो आणि मी त्यांना बोलली की माझे प्रमोशन व्हिडिओ वगैरे आहे, तुम्ही 1 दिवस थांबा, उद्या तुम्ही चालले जा. आणि अचानक स्वराजची तब्येत खराब झाली व्हायरल इन्फेक्शनमुळे. बाकी त्याला कुठलंही कारण काहीच नाही आहे. सो एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. स्वराज आता फिट अँड फाईन आहे, लवकरच घरी पण येणार आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.